संतुष्ट आहे. मग माग, तुला हवं ते माग. अरे वा, ही तर संधी चालून आलेली आहे. अरे एकांतात कसला विचार करतो आहे? विचार करतो आहे तो स्वतःच्याच बाबतीत. मला सांगा, माझी असेल ती इच्छा तुम्ही पूर्ण करा, पण प्रथमतः मला वचन हवं आहे. वचन? अरे आजपर्यंत माझ्याजवळ कोणी वचन मागितलं नाही, म्हणजे माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास नाही. विश्वास आहे, पण मी मागितल्यानंतर तुम्ही इकडचं तिकडे गेलं तर? मग ठीक आहे, जर का तुला वचन हवं असेल तर घे वचन. तसेच इच्छा मी पूर्ण करीन, पूर्ण करीन, पूर्ण करीन. पण मला सांग, ज्या व्यक्तीनं माझ्याकडून वचन घेतलं त्या व्यक्तीची मला ओळख कळेल का? का नाही करणार? माझं नाव अंजनी तनय पवनसुत श्रीराम भक्त हनुमान. जय रंगरंजन श्रीपाद श्रीदेव दत्त. कोण भक्त सखा हनुमान, ये मारुती राया, ये प्रेमाचं प्रेमालिंगन. जय रंगरंजन श्रीराम. मी आपल्याला ओळख सांगितली, पण आपल्या देहाला सोडल्या. माझं नाव जर का ऐकायचं असेल तर ऐक. जो मुमुक्ष जनाच्या उद्धारासाठी आणि जगभक्ती मार्गाकडे वळवण्यासाठी या कवी नारायण अवतार घेतला, तोच मच्छिंद्रनाथ. कोण? भक्त मच्छिंद्रनाथ. जय जय श्रीराम. मग सांग हनुमंता, तुझी कोणती इच्छा या मच्छिंद्राने पूर्ण करावी? माझी एकच इच्छा. मी सुद्धा एका व्यक्तीला वचन दिला आहे, असं की कोणतं तुझी वचन? असेल ती इच्छा पूर्ण करेल. कुणाला आणि कशासाठी? स्विहलदीपची महाराणी मैनाकी हिनं माझ्याकडे रती सुखाची याचना केली आहे. आश्चर्य आहे. मग पुढं? आणि ती तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण तिथपर्यंत जावं हीच माझी. मागून मागून का मागितलं? तुझी इच्छा मी कशी पूर्ण करणार? आम्ही नाथ हे ब्रह्मचारी आहे. नाथाने कधीही संसार छाटला नाही. सर्व संत परित्याग केला. त्या मच्छिंद्राने संसारात ब्रह्ममान व्हावं आणि नाथ तत्वाला कलंक लावून कर्मचारी बनावं. ते मला ठाऊक नाही. आपण मला वचन दिलं हे लक्षात असू द्या. माझ्या वचनाची किंमत मला कळते आहे. मला सुद्धा या गोष्टीचा विचार करावा लागेल. जय रंगरंजन श्रीपाद श्री वल्लभ सुदेव दत्त. देवा, आता तू याच्यातून मला मार्ग दाखव. माझा सुद्धा नाही हनुमंता, यात तुझा आणि राणी मैनाकिनी हिचं काहीच चुकलं नाही. अरे मैनाकिनी पूर्वजन्माची कोणी तुला ठाऊक आहे? कोण होती ती? अरे तुझ्या पुच्छाबरोबर तिचं लग्न झालं. काय? म्हणजे खड्गासुराची बहीण सुधा? होय, खड्गासुर अमर आणि अजिंक्य होता. त्याला मृत्यू सुधेच्या पतीकडून होता. म्हणून नारद मुनीने युक्तिवाद लढून तुझ्या पुच्छाबरोबर तिचं लग्न लावून दिलं आणि तू त्याचा घात केलास. आणि बंधूचा घात होतास. सुधा दुःखी होती, तेव्हा तू तिला हसलास आणि तिने क्रोधाने म्हणून तुला शाप दिला की तुझा पुढे तोंड पाहू नये. आणि याच्यासाठी श्री प्रभू रामचंद्राने तिला वचन दिलं की पुढच्या जन्मी मी तुझी इच्छा पूर्ण करणार. आणि या कलियुगात राम रूपात दिलेलं वचन हा मच्छिंद्र स्वरूपात पूर्ण करायचं आहे. पण माझी एक अट आहे. अशी कोणती अट? ऐकूया तरी. ज्याप्रमाणे मी तुला वचन दिलं तद्वत तू सुद्धा मला वचनपूर्वक सांगितलं पाहिजे. वचन? कोणत्या हेतूने वचन मागितलं? हेतू एवढाच की तुला दिलेलं वचन आणि राणी मैनाकिनीच्या इच्छा पूर्ततेसाठी 12 वर्षे तिच्या सहवासात राहणार. पण 12 वर्षेपर्यंत या चतुर्थ मला रामेश्वर पहारा केला पाहिजे. पहारा? का आणि कशासाठी? याला कारण माझे कित्येक शिष्य आहे. न जाणं नकळे या मार्गाने माझ्या शोधांकडे येईल आणि नको तू प्रमाद पडेल. याच्यासाठी 12 वर्षेपर्यंत तू कुणालाही आत प्रवेश द्यायचा नाही. 12 वर्षपर्यंत कुणालाही आत प्रवेश देणार नाही. लक्षात आलं ना? ठीक आहे, या क्षणी निघालो. जय रंगरंजन जय
केव्हा माझा जीवाचा जीव लागेल आणि मला त्याचं दर्शन घेता येईल म्हणून मी अगदी वेडी झाले, म्हणून मी अगदी खुली झाले. आणि केव्हा एकदा माझ्या प्रियकराची प्रेमळ होती हृदयाच्या देव गाभाऱ्यात तुझे आणि त्याची पुष्परूपाने पूजा करावी अशी इच्छा मनी धरून एकसारखी मी टक लावून माझी प्रतीक्षा करते. केव्हा माझा जीवाचा जीव लागेल आणि मला त्याचं दर्शन घेता येईल. स्वामी 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 या म्हणते ना. स्वामी आपल्या स्वागतासाठी अत्तराचे सडे आणि मोतिकांच्या रांगोळ्या घातल्या. सर्व स्त्रिया हातात पंचारती घेऊन उभ्या आहेत. स्वामी स्वामी या म्हणते ना. या माझ्या आधीच झालेल्या मनाचं समाधान कधी कराल असं झाले मला. जे स्वप्न पाहिले ते सांगू कोणास बा. आपल्या लाडक्या दुवाकडून राग धरतो का? खरे वा, आमच्या स्वागताची बरीच तयारी दिसते आहे. माझ्या जीवाचा जीवलग आला म्हणजे त्याचं समाधान करायला नको का? भक्त सख्या हनुमंतानं मला सर्व काही पसंत केलं आहे आणि म्हणूनच तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी माझा आगमन. स्वामी तुमचा आणि माझा सहवास करायचा आहे. अगं पण तो भविष्यकाळातील प्रश्न आहे. पण ज्या सुखासाठी मी आतूर झालो होतो ते सुख तुझ्या रूपानं माझ्या समोर उभं आहे. ये अशी जवळ ये. एवढा आतुरपणा कशाला करता हा? काय म्हणालीस? आता काहीपणा? हो आतेताई. मग हा पहा निघालो. निघाला. मी नाही थोडी तुमची चेष्टा केली. पाहूया तरी तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. म्हणजे माझ्या बाबतीत तुला संशय? संशय नाही स्वामी. आजपासून या सिंहलिपाची सूत्रे मी आपल्या हाती देते आहे. पण का? स्वामी राजा कोणी सामान्य नव्हे. त्याच्यासाठी मी हे सर्व राज्य आपल्या हाती देते आहे. असावा लागतो. तेव्हा स्वामी तुम्ही सर्व राज चिन्हांना मान ठेवा. ठीक आहे, तुझ्या इच्छेने कमी जाणार नाही.
प्रॅक्टिस सुरू होते. दोन आता लोणच लग्न नाही ना म्हणायचं. लोणच लग्न नाही ना म्हणायचं. या शिवाजी मनाचा तू अभिषिक्त राजा आहे. अभिषिक्त तुझा राजा, हृदयात देवळाला मार्गस्थ दीप माझा. तव संगती सुखारी, तव संगती सुखारी. साम्राज्य मी लुटावे आणि नित्य लोकनाथी वारे तुला पाहावे. आणि नित्य लोकनाथी वारे तुला पाहावे. नित्य लोकनाथी वारे तुला पाहावे. नयनी तुझी सुरेखा आशय माझ्या पालक जीपे जरा 500 रुपया. जीपे कर महाराणी, तुझ्या आनंदात मलाही सहभागी व्हायचं आहे. आम्हा जीवनातली पहिलीच मधुचंद्राची रात्र आहे आणि ती रात्र आपण उगाच का म्हणून बोलत वाया घालवावी. बंद पडला मोबाईल मध्ये. चला Yeah.
विद्याने मला 5 घरं जाऊन कोरड्या शिकात भिक्षा मागावी या हेतूने फिरतो आहे, पण आजच्या दिनी भिक्षा काही मिळाली नाही, झोळी रिकामी आहे. तेव्हा मार्गाने मार्गाक्रमण करावं. जय लक्ष्मीरंजन. आपल्यालाही नमस्कार. आपला परिचय? माझं नाव कानिफनाथ आहे, पण आपल्या कायला स्वाज्ञा? हरी नारायणाचा अवतार गोरक्षनाथ. आपणही आमच्यात पंडातील आहात हे मला आल्या आल्या समजलं. बरं मग हे आहात ना? गुरुदेवाच्या कृपेने सर्व काही ठीक चाललं आहे. नाथाने कधी सुखाची अपेक्षा केली नाही. जगसुख हेच त्यांचं सुख आणि समाधान आपला शिष्य समुदाय. आजच या प्रांतात माझं येणं झालं. म्हटलं 5 घरं जाऊन कोरड्या शिदा भिक्षा मागावी, पण भिक्षा काही मिळाली नाही. माझंही आजच येणं झालं आणि अनायासे आपण भेटला. स्मशानभूमीत वस्ती आणि गावोगावी जाऊन 5 घरं कोरडा शिदा भिक्षा मागावी हा माझा नित्याचा क्रम. पण जवळपास वस्ती नसल्याने भिक्षेपासून वंचित व्हावं लागलं. तेव्हा सांगा, तुमच्या झोळीत काही आहे का? अहो मी पण आपली झोळी रिकीत दिसते आहे. अहो दूध शर्करा आहे, म्हणजे दुधात साखर पडली म्हणायला हरकत नाही. दुधात साखर ती कशी काय? ती पहा, त्या झाडावर फळे कशी परिपक्व झाली आहेत. हो रे, झाडावर फळे परिपक्व झाली म्हणणार भुकेची चिंता मिटणार, पण मला काही झाडावर चढता येत नाही. अहो मग होणार कसं? आपल्यालाही चढता येत नाही आणि मलाही चढता येत नाही. मग असं करू, दगड गोळा करून दगडाने फळे खाली पाड. नको नको, दगडाने पाडलेली फळे मला नको आहे, कारण कच्ची फळे नाश पावतील आणि पिकलेली फळे खाली पडतील म्हणून नको आहे. मग माझ्याकडे एक युक्ती आहे. युक्ती? अशी कोणती युक्ती? मंत्र सामर्थ्याच्या जोरावर फळे खाली आण. म्हणाला मंत्र सामर्थ्याच्या जोरावर? मग चला लवकरात लवकर, उशीर नको आहे. सर्वप्रथम गुरु दत्तात्रेयाला नैवेद्य दाखवावा. वा, काय गोडी आहे या फळात. हो, हा चांगलाच फळा जावा. भुकेची चिंता मिटली. हो रे. माझे शिष्य माझी मार्ग प्रतीक्षा करत असतील. पण गोरक्षा, आम्हाला हवी तेवढी फळे खाल्ली, मग राहिलेल्या फळांचं काय? हो, ती आपण आपल्या झोळीत टाका, म्हणजे उद्या आपल्याला उपयोग होईल. काय? आजचा उद्या आणि उद्याचा परवा म्हणजे मी शिळी फळे खाऊन ना तत्वाला काळी नका, मी सहज बोललो. आपलं म्हणणं योग्य आहे. आजचा आज आणि उद्याचा उद्या या तत्वाने नाद वावरतो आहे. पण गोरक्षा, राहिलेले फळे नाश पावतील. नाही, मी तसं होऊ देणार नाही. मग पहा, याच वेळी स्पर्श अस्त्रांची प्रेरणा करून जिथं जिथं फळं होती तिथं तिथं चिकटवतो. जय लक्ष्मीरंजन. जय लक्ष्मीरंजन. त्या प्रेमाचं प्रेम आहे. पुनश्च कधीतरी भेटू म्हटलं. हो, कधीतरी भेटू. जय लक्ष्मीरंजन. अहो थांबा, माझ्या मनात एक शंका आहे आणि त्या शंकेचं निरसन होईल का? कोणती शंका? मला सांगा, आपण विभक्त अस्त्रांची प्रेरणा करून फळं खाली आणणार, मग आपण सर्व शस्त्र अस्त्रकलेत निपुण आहात. मग मला सांगा, जे पूर्ण ज्ञान आपल्याला प्रदान केले आहे ते आपले गुरुदेव कोण? माझे गुरुदेव कोणी सामान्य व्यक्ती नव्हे, ज्याची ख्याती किती जगभर प्रसिद्ध आहे, असे ते जालंधरनाथ. कोण म्हणाला? जालंधरनाथ.
जालंधराचे शिष्य आहात म्हणून, पण याच्या पुढे कुणालाही सांगू नका की आपण त्याचे शिष्य आहात ते. माझ्या गुरुदेवांचा प्रताप मी जाणतो आहे. म्हणजे नाथवाणीवर आपला विश्वास नाही? काय सांगायचं आहे तुम्हाला? मग का तुमच्या गुरुदेवांचे, होय होय तुमच्या गुरुदेवांचे राजा गोपीचंदाने हाल हाल केले आणि एवढंच नव्हे तर घोड्याच्या नीट त्याला फूल ठेवला आहे. तर गुरुदत्त असल्याची शपथ देऊन सांगतो की माझ्या गुरुदेवांची मुक्तता करीनच करीन. मग सांग रे तुझ्या गुरुदेवांचे नाव काय? माझे गुरुदेव कवी नारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ. कोण मच्छिंद्र? आणखी काही सांगू नको. काय म्हणायचं आहे तुम्हाला माझ्या गुरुदेवांच्या बाबतीत? मग ऐक तुझ्या गुरुदेवाचे प्रताप. तुझे गुरुदेव भक्तांना भक्ती मार्गाकडे न वळता स्वतः स्त्री राज्यात मैनाकीने संस्कार हे जर सत्य असेल तर मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो आहे, माझ्या गुरुदेवांची, होय होय माझ्या गुरुदेवांची त्या स्त्री राज्यातून मुक्तता करीन आणि त्यांना पुन्हा भक्ती मार्गाकडे वळवीन. तेव्हा कोणाचे नाव सांगेन. जय लक्ष्मीनारायण, जय लक्ष्मीनारायण. तुला काय वाटलं माझ्या गुरुदेवाला बंदिस्त केलं काय? पहा कालीव्रत तुझ्यापर्यंत येत आहे. जय लक्ष्मीनारायण, श्रीपाद श्री वल्लभ श्री गुरुदेव दत्त. मच्छिंद्रनाथाने सांगितल्या दिनापासून आजपर्यंत या सेतूबंद रामेश्वरी रात्रंदिन पहारा करतो आहे. जय श्रीराम. जय लक्ष्मीनारायण, श्रीपाद श्री वल्लभ श्री गुरुदेव दत्त. घनघोर अशा प्रकारची प्रतिज्ञा केली आणि मार्गाने मार्गक्रमण करतो आहे. अरे पण हा अथांग पसरलेला सागर आणि या सागराच्या पैलती म्हणजे स्त्री राज्यात, होय होय स्त्री राज्यात माझे गुरुदेव आहेत आणि त्यांना आणण्यासाठी मला गेलं पाहिजे. आता माझ्या गुरुदेवाने दिलेला मंत्र आणि त्या मंत्राचा अवलंब करून हा अथांग पसरलेला सागर पार करावा हेच योग्य. होय मीच तुझा मार्ग अडविला. पण का आणि कशासाठी? कारण ही जागा माझ्या अधिकाराची आहे आणि माझ्या आज्ञेशिवाय इथून कुणीही मागे पुढे जाऊ शकत नाही. मला माफ करा. हे जर मला प्रथमतः ठाऊक असतं तर मी आपल्या आज्ञा घेऊनच पुढे गेलो असतो. तेव्हा कृपा करून मला पुढे जाण्याची अनुमती द्यावी. तुला पुढे जाता येणार नाही कारण मला तुझा संशय येतो आहे. सागराच्या पलीकडे स्त्री राज्य आहे आणि स्त्री राज्यामध्ये पुरुषांना प्रवेश नाही. होय हे मला ठाऊक आहे आणि त्या स्त्री राज्यात, होय होय त्या स्त्री राज्यात माझे गुरुदेव आहे आणि त्यांना पुनश्च आणण्यासाठी मला गेलं पाहिजे. तेव्हा माझा मार्ग मोकळा कर. मच्छिंद्रनाथाने सांगितलं की कुणालाही आत प्रवेश द्यायचा. अरे असा एकांतात कसला विचार करतो आहे? विचार करतो आहे तो स्वतःच्याच बाबतीत. विचार करीत राहा. मी निघालो. जय तुला पुढे जाता येणार नाही. तू मागे जा. मी आज आलो आहे तो पुनश्च माघारी जाण्यासाठी नाही. तेव्हा बऱ्या बोलाने माझा मार्ग मोकळा कर. तुला निर्वाणीच्या बोलाने सांगतो आहे तू परत जा. अरे मी जेवढा शांत आहे तेवढा घट्ट निग्रही आहे. तेव्हा बऱ्या बोलाने माझा मार्ग मोकळा कर. आता गाडी काही मुख्य होणार नाही. असं असेल तर माझा मार्ग मला स्वतःलाच मोकळा करावा लागेल. मोकळा होशील. अरे माझा मार्ग अडवणं तुझ्यासाठी उचित नाही कारण मच्छिंद्रनाथाचा भट्ट शिष्य गोरक्षदार आहे हा. अरे भला भला. तिथे तुझी काय हिंमत.
वाणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरा वाणारा होताला जाणारा जाताला सोडून तुझ्या हाती आहे गाव कोण म्हातारी काय सांगा म्हणजे आमची घर फिरला की घराचे वाशे फिरतात सगळे सगळे सुखाचे धनी पण दुःख घेऊन नाही येत कुणी या जगाचं न्यायूच तसा असा आवशी बापाचा एकूण एक चोडू मिया त्या आवशी बापान म्हणजे खूप लाड केले वयान वाढलंय मगे जशी महागाई बरा बरा वाटतंय तसा एन तारुण्य पदार्पण केलं नाता धुता झालंय तसा बापूच म्हणायला लागलो चोडवा गो तू आता नाता धुता झालं तेव्हा तुझं लगीन करूचा मी आपला काय बी बोलत नाही नुसती मानले बापूच काय समजा वयाचा समजलं तो खालच्या वाट्याला लोकसभा त्यांनी एक जिलगू आणले ना बरो होतो गोरो डोळं लांब लचक डोळ्यात भिंग घाला म्हाका मुगू गेलो मी आपला खूप चालय आणि दाराचे फोटी सून झिलक्याकडे बघलोय काय माझ्या आवशी बघतलय दोन डोळ्यात बघून ना मी आपला खोटून चालय आणि त्याला घात नाही मोडून ये बरा झाला तशी दुसरी एक सैरी कर पोलचोटचा शिवाना घेऊन येलो मगे काय बघतलं मराचं पिल्ल कोणकीचं को नुसतं धाड ढकट कुंबलं कसं माझ्या मनात भरलं बरोबरची मंडळी होती ती सांगायला लागली चोडवा गो हो मोठो मान कधी असत याची मुठ्ठी असत मुठ्ठी असत आणि घरात दार त्यांच्या त्या भूतापाक बळीत पडलं आणि लग्न मुकार दिलं आणि शिरा घातले संसारात मका बोलता दिले मका बोलता दिले मका बोलत्या गळ्या सोन्या लगीन झाला वरात साजरी आली काय माझ्या आवशी बघतलोय पुढच्या डाळा 4 कडे आणि 4 नळे आणि फाडसून सगळा उठतात उठतात बासका सोडली काकणा सुटली सोयर पाहुणं घरच्या घरात गेला 8-15 दिवस झाले गव्हाचं काय प्रतिसाद लावला विचार केलं या काय जमाचा ना माझं काय कापड तुडकं बांधलंय आणि नीट बाहेर दिलं माणसाचा कर्म सारख्या या संसारात आणलंय काय वळतलंय काय सगळं होणार नव्हतं तू गेला ना हसा नये आणि तू गेला ना रडा नये सुख तू व्यक्त करू कोणाचा तरी आधार होय झाला कसा आवशी बापान माझ्या आवडा केलं आणि ती कोरा माये म्हणते मावशी म्हणत 20 वर्षापूर्वीची गाजात आमच्या शेजाऱ्यात राजे त्याची बागा होती त्यांचा एक चोडू होता 6 महिन्याचे चोडू असताना आवाज बघतो काय वाईट
विचार केलो परत कसाच मरण दिवचो ना त्याचा घरात घेऊन येलो आणि त्या पोराचो सांभाळ केलो आणि चंद्र कसा कलेन वाटता तसा परवाडाक लागला आणि तांबडा भडांग दिसांक लागला म्हणून पराचं नाव कलिंगडाचा ठेवलं आणि उदरनिर्वाहाचे साधन काहीतरी व्हायला लागेल म्हणून विचार केले पराक काहीतरी कला शिकली म्हणून पराक नाच गाणं शिकले पण मगापासून मी विचार करतो सकाळच्या रावपराक सांगून गेलेला पर माझा कलिंगडा रवला तरी कोण प्रतिहुली सुंदर मदन मंदिरी मदनाचे पाडशिवणीचा खेळ इतका रंगात आला की त्याचं नावच ते आणि त्या गाई गडबडीत मावशीचा मला भानच राहिला नाही पण तिचा राग कसा घालवावा हे अगदी माझ्या अंगवाणीत पडलेलं आहे पहिल्यांदा तिचा आशीर्वाद घ्यावा तर नंतर पुढचा विचार मावशी अगं ए मावशी मावशी असं काय करतेस मावशी बघ तरी माझ्याकडं मावशी तुझ्या पूज्य आणि पवित्र चरणी कलिंगडा नतमस्तक होत आहे मावशी दे दे तुझ्या मायेच्या पंखाखाली मला दिलगू दे पोरगोता माझा अगो माझा देव तुझा कल्याण करतो मगो पण सांग गो लेले उशीर कित्याक गो होतंय खंय होतंय मावशी त्याचं असं झालं तुमचा आशीर्वाद मिळाला धन्य झाले कसा झाला तर नको पहिलीची जाणती माणसं म्हणत होती अगं पण काय म्हणत होती आऊस मोर आणि मावशी मोर मावशी तुझी मन पटते का मला कारण आज ही कलिंगडा उभी आहे ती फक्त तुझ्याच आणि तुझ्याचमुळे तूच माझं सर्वच आणि तूच माझी मातृदेवता अगो पण ही मावशी बघ अगदी मात्याने येला बरं गो असं काय बोल की माझ्या जग बरा वाटता मावशी तू जरी माझ्या जन्माची आई नसलीस तरी तू माझ्या कर्मांची माता आहेस या विश्वात मातृदेवतेसारखे दुसरे दैवत नाही अगो बाय तुझ्याशिवाय माझा आजार तरी कोण माझा आजार तुका तुझा आजार माझा पुन्हा तुझा चढ वतन माका अजिबात आवडा नाही अगं मावशी मी वेळ तर देणार होती ग पण मार्गातच माझ्या मैत्रिणी भेटल्या मग हे काही विचारू नको काय काय गो त्यांची नावा अगं अगं उच्चारत्या चंदा मंदा कुंदा मालिनी शालिनी या मला चंदा मंदा कुंदा आणि तुकाना गंदा आणि त्यांना उद्योग अगो तू आता नान नाही नाता तुझा झालं अगं मावशी मी अजून लहान आहे ग प्रत्येकाचा औषध तसाच वाटतं आपला पण नानून असा पण जगाच्या दृष्टीने जग काय म्हणतलं याचा विचार केला मावशी जगाशी माझं कर्तव्यच नाही कर्तव्य नाही कसं म्हणतोय गो कर्तव्य नाही कसं म्हणतोय तुका राज्यात सांगलेलं राजवाड्यात जाऊन वया राणी साहेबांचा निरोप असा राणीच्या झिलाचा बारस होता नाच गाणं म्हणून नाच गाणं बरा झाला तर कोणतरी अजून काहीतरी देतो चल ये ना नाच गाण्याची तालीम दिलो
होऊ देऊ नका. म्हणजे सांग ना नाव गाव. भाई माझं नावच जर काय तुम्हाला ऐकायचं असेल तर मग ऐका. नवनाथांचा मुकुटमणी, कवी नारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ आणि त्याचा पट्ट शिष्य हरिनारायणाचा अवतार गोरक्षनाथ. तोरी बरा नाताविषयी काही बोलवून नाही. नमस्कार करते बाबा, नमस्कार. मी पण आपल्याला नमस्कार देते. आपल्यालाही नमस्कार. आपला परिचय? माझा नाव का यावर माझा कलिंगड. अंगाची पोरा मावशी म्हणतो. मावशी, आपण मला मातृस्थानी आहात म्हणून मीही आपल्याला मावशीच म्हणेन. चालेल ना आपल्याला? चालेल. मावशी, मी आपलं हे नृत्य गायन पाहिलं, मला आवडलं. आवडतं बघ रे, मावशीचं नाचतो मावशीचं. मावशी सर्व काही ठीक आहे, पण आपल्या नृत्य गायनाला हवी तशी ढोलकीची साथ लावत नाही. का? हो, आपल्याला राग येणार नसेल तर मी सांगू. आपल्या नृत्य गायनाला मी ढोलकीची साथ केली तर आपल्याला राग येणार नाही. चालेल. अवश्य कर. आमचा बी कोणतरी ढोलकी साथ करण्याला वय होतो न गो कलिंगडा. हो मावशी. मग चला तर मावशी, चालवीला सुरुवात करूया. गेली मरती गोळीता पाहिला कपडे मावशी, हे चाललो. अरे गोरख, काय जातोय तिया? मावशी, मी माझ्या गुरुदेवांच्या शोधात स्त्री राज्यात चाललो आहे. होय म्हटलं स्त्री राज्यात? होय. अरे खुळवंग नाही मा. अरे स्त्री राज्यात झिलमांचा प्रवेश बंदी असा. आणि जर का तुका राणी बघल्या तर धमकी नव्हती की गळ्यात आणि तुझा नाम सत्य करतो. तिला लक्षात? होय मावशी, ते मला माहित आहे, पण माझ्या गुरुदेवांना भेटण्याची उत्कंठा मला लागून राहिली आहे. का करा रे, पण सत्यपणे शहाणपण ना. आणि या बघ तुका सांगतोय, तू आमच्या सोबत येऊ नको. हे शेवटचं सांगतो. मावशी, पण याला काही पर्याय आहे का? पर्याय बघ, इच्छा असत तर मार्ग दिसत. मग सांगा मावशी, असा कोणता पर्याय आहे? ह्या बघ, आम्ही दोघा बाल माणसा आणि जर तू बाल माणसाचा वेश करून येशील तर प्रवेश मिळतो नक्की, या शंकाच नाही. तिला लक्षात? चालेल मावशी, तुझी आता माझ्या तयारी? गुरुदेवासाठी कोणताही सुंग घ्यायला मी तयार आहे. होय, चल तू कलिंगडात बाल माणसं पोशाख घेऊन ये. म्हणते मावशी. होय मावशी. मावशी झाल्या पोशाख. मावशी, जरा सावकाश. सावकाश
तशी त्यांना नावं दिल्यात नाव नाही त्याचं महत्व नाही आणि ह्या तुझं नाव केवढा असं थंय चल मा केवढा चालेल मावशी सगळा काय सांगतोय सगळा काय वाटेल जातं प्रोग्राम चालू आहे महाराणी कुणी आला असेल तर त्याला उपाशी पोटी पाठवायचं नाही हा. नाही स्वामी, कित्येक आंधळे मागळे आले होते, कुणाचाही अपमान केला, सर्वांना खुश केला. महाराणी आपल्या
आपल्या बाळाच्या चेहऱ्याकडे पाहिलं असेल तर चेहरा तुझ्याप्रमाणे दिसतो आहे. धन्य धन्य आहेस तू मैनाकी. कारण त्याला 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळून अनंत यातना सहन केल्यास आणि याला जन्म दिलास. स्वामी काहीतरीच काय बोलता. अहो वेळीवर मूल आणि आईच्या मांडीवर मूल खेळल्याशिवाय जीवनाला शोभा नाही. खरं आहे तुझं म्हणणं. मूल खेळल्याशिवाय स्त्री जीवनाला अर्थ शून्य आहे. स्वामी या माझ्या बाळाला मी चांगले संस्कार देईन व आदर्श पुत्र बनवी. अगं लहानपणी मुलांच्या अंगी संस्कार वाढले पाहिजे, जेणेकरून मोठेपणी मुलं वाया जात नाही. आणि प्रत्येक माझ्या जीवनात पहिला गुरु कोण तर माता आहे. स्वामी समारंभ सरळ करा. प्रत्येकाच्या मनोरंजनासाठी आपण नृत्य पथकाला आमंत्रित केलं होतं, पण त्यांचं अद्याप येणं झालं नाही. अगं तुझ्या बोला मुलाला गाठ पडली. ते पहा प्रकारे आपापसात उत्कृष्ट आहे आणि ते कला पथक आपल्याच बाजूने येत आहे. पण आपल्याला नमस्कार करते. महाराज ही तेवढा पण आपल्याला नमस्कार करते. सर्वांना एकाच वेळी आशीर्वाद देतो आहे. मनातील इच्छा पूर्ण होईल. महाराजांनो तुम्ही आमका बोलायलाय आणि आम्ही काय आपला हुकूम. मग चला वेळ नको आहे. होऊ दे नृत्य गायनाला सुरुवात. हो महाराजांनो चला. पदरावरती आई मला
अशी कोणती अट? मग सांग, तुमचं नृत्य गायन चालू असताना चलो मच्छिंद्र गौरवाया असे कोण तुमच्या मुखाने बाहेर पडले याचा अर्थ काय? तो एक तालातील प्रकार होता. नाही, हे सब खोट आहे. तुझा मला दाट संशय आहे म्हणून तुझा मार्ग मी अडवला आहे. मग सांग, तू आहेस तरी कोण? महाराज, माझं नाव गीता आहे. महाराज, मला गेलं पाहिजे. थांब, तुला गलाची जाऊ देणार नाही. बोला तू आणि अशा विषयात गुरुदेव मला क्षमा करा, गुरुदेव मला क्षमा करा. गुरुदेव कानात आणि वेशात बदल करावा लागला. पण का, कोणासाठी? गुरुदेव फक्त तुमच्यासाठी. गुरुदेव आपण नाथतत्व विसरला आहात आणि या मोहजाळ्यात अडकला आहात. गुरुदेव नाथाने कधी संसार काढला आहे का? यासाठी नाथाची निंदा नालस्ती होत आहे. गुरुदेव वास्तविक मी आपल्याला सांगू नये, पण लहान तोंडी मोठा घास घेतोय. गुरुदेव त्याबद्दल मला क्षमा करा. गुरुदेव जे झालं ते मग. गुरुदेव या सर्व वस्त्रालंकाराचा त्याग करून गुरुदेव माझ्या समवेत चला. गुरुदेव माझ्या समवेत चला. नाही गौरव, आता वेळ गेलेली आहे. यावेळी मी माझा राहिलेला नाही. माझ्या अधिकार आहे तो फक्त महाराणीचा. मी म्हणून माझा नाईलाज होतो आहे. नाही गुरुदेव असं नाही म्हणून माझं मन दुखू नका. गुरुदेव माझ्या समवेत चला. गौरवला एक वेळ सांगितलं मला येता येणार नाही. गुरुदेव आपल्याला चांगलंच ठाऊक आहे. हा आपला शिष्य तेवढा शांत आहे, तेवढा सत्य निघून आहे. गुरुदेव मी प्रतिज्ञा केली आहे की माझ्या गुरुदेवांना परत आणल्या आणि तेव्हाच गोरक्षे हे नाव सांगेल. आपल्याला काही उपयोग होणार नाही. मैनाकिनी, अगं हे मैनाकिनी, अशी इकडे प्रसन्न भाग माझा. हा पहा, देशाने नावात बदल करून माझा शिष्य इथं आलेला आहे आणि तो हट्टी स्वभावाचा आहे. सांगून ऐकणार नव्हे. स्वामी तुम्ही मुळीच काळजी करू नये, त्याची समजूत मी काढते. गोरक्ष, महाराणी, नमस्कार. गोरक्ष, हे माझे स्वामी सांगतात ते खरं आहे. तू माझ्या स्वामींना नेण्यासाठी आला. होय, माझे गुरुदेव आहेत ते. गुरुदेव असतील तुझ्यासाठी, पण ते माझे पतिदेव आहेत. तू जाऊ शकतो. माझ्या गुरुदेवाला घेतल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाही. कोण कुठले आपण? या राज्याची महाराणी तुला सांगते. यांना मी कुठेही जाऊ देणार नाही. मग ठीक आहे. जोपर्यंत माझे गुरुदेव माझ्या समवेत येत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. पहिलाच मैनाकिनी, तो हट्टी स्वभावाचा आहे. तेव्हा त्याला असं सांग की अधिकार माझा आहे. तुला जर इथं राहायचं असेल तर माझ्या आज्ञेनं वर्तन केलं पाहिजे. स्वामी तुम्ही मुळीच काळजी करू नका. याला केल्याने मी चांगलाच बट्टी म्हणा. पाहाच तुम्ही. हो गोरक्ष, तुला इथे राहायचं आहे ना? होय. तुला इथे राहायचं असेल तर आम्ही सांगितलेली कामं तुला करावी लागतील. चालेल. माझ्या गुरुदेवासाठी कोणतंही दीर्घ साहस करायला मी तयार आहे. मग असं असेल तर तुला वस्त्र धुवावी लागतील. चालेल? चालेल. माझ्या गुरुदेवासाठी मी हेही करायला तयार आहे. अरे रे. याच वेळी बाळाने नेमकी दिसना केली. अगं महाराणी, हीच नावी संधी आली. तो त्याला असं सांग की बाळाला गुण आहे म्हणून सांग. अशी वाईट कामं सांगितल्यावर त्याला कंटाळा येईल, तो निघून जाईल. हो गोरक्ष, तुला इथे राहायचं आहे ना? होय. तर आम्ही सांगितलेली कामं तुला करावी लागतील. हा घे, माझा बाळ घे आणि याला स्वच्छ धुवून आण. जा. माफ करा राणी सरकार. का? हे माझ्याने होणार नाही. का होणार नाही? आम्ही सांगितलेली कामं तुला करावी लागतील. घे, हा माझा बाळ घे आणि याला स्वच्छ धुवून आण. जा. माझ्या गुरुदेवासाठी मी हेही करायला तयार आहे. घे. हे हवा होता हेच मिळालं. जय जगन्नाथ.
गेला खरा, पण तो माझ्या बाळाला घेऊन येईल ना? अगं चिंता करू नको, येईल. जय नारद निरंजन, जय नारद निरंजन. बरं का? एक काम झालं, आता सांगा दुसरं कोणतं काम? अरे मी तुला माझा बाळ दिला होता ना? हो. मग कुठे आहे माझा बाळ? त्याला स्वच्छ धुतलास ना? मग दे. महाराणी, आपला बाळ एकदम सुखरूप आहे. मग कुठे आहे? दे माझा बाळ. महाराणी, आपली आज्ञा घेतली आणि मी घाणी घरात गेलो. हो, आपली आज्ञा घेतली आणि मी घाणी घरात गेलो. तिथं पाणी थोडं होतं. त्या पाण्याने तुमचा बाळ धुवून उन्हात होता. हो, म्हणून काय केलं तर तो समोर दिसणाऱ्या त्या ओढ्यावर गेलो. ओढ्यावर? होय, समोर दिसणाऱ्या त्या ओढ्यावर गेलो. तिथं पुष्कळ पाणी होतं. तिथं तुमच्या बाळाला असा धुतला. होय, स्वच्छ धुतला. शेवटी भला मोठा दगड मारला आणि त्या दगडावर तुमच्या बाळाला आया,
परत करीन. येईल कशाला तुझ्या हजाराची महाराणी पूर्ण करी पण तुझा पुत्र तिला परत दे. गुरुदेव, हिचा बाळ मी तिला परत केल्यानंतर या सर्व वस्त्र अलंकाराचा त्याग करून गुरुदेव तुम्हाला माझ्या समोर द्यावे लागेल. तुझा रट तिला मान्य असेल तर तिचा बाळ मी तिला अवश्य परत करेन. महाराणी ऐकलंस? मग सांग तुला काय हवंय? पुत्र सुख हवंय की पती सुख हवंय? देवा देवा परमेश्वरा एक गोष्ट स्वामी स्वामी यावेळी मला पुत्र सुख हवंय. स्वामी यावेळी मला महाराणी तुझा पुत्र तुला परत मिळाल्यानंतर या सर्व सुखाचा त्याग करून मी त्याच्याबरोबर जाणार. मग तुझं काय मत आहे? स्वामी स्वामी मला तुमची आड मान्य आहे. स्वामी मला तुमची आड मान्य आहे. मला बाळाला जिवंत घेऊन मला जय